स्वस्त झाले की हे 400 काय? चिमू काय घ्यायचं? तिसऱ्या 1 किलो द्या. 1 किलो. मे महिन्याचे काही शेवटचे दिवस. किमू आमच्याबरोबर कोल्हापूरला आली आहे. तिला तिसऱ्या आवडतात म्हणून सकाळीच कोल्हापूरच्या फिश मार्केटमध्ये तिला बरोबर घेतलं आणि तिसऱ्या घेतल्या. अदिती, मंदार कॉलेजची कामं संपली की ते 2-4 दिवसात कोल्हापूरला येतील, गौरी आणि आईंना घेऊन. गौरी आली की तिच्या नादात काही सुचतच नाही. शूटिंगचंही लक्षात राहत नाही. संध्याकाळी किमयाला घेऊन जवळच्या ताराबाई गार्डनमध्ये गेलो. खूप वर्ष झाली गेलो नव्हतो. किमूमुळे तो योग आला. आता बाग खूप छान केली. मुलांना सुट्टी असल्यामुळे गर्दी असावी. संध्याकाळी वातावरण खूप छान होतं. थोडासा पाऊसही भुरभुरला होता. चालण्यासाठी खूप छान ट्रॅकही केलाय. किमूची डीमार्टमधली खरेदी. नंतर गौरी, अदिती आली. पण शूटिंग करायचं लक्षातच राहिलं नाही आणि आता अदितीची कॉलेजची कामं आहेत. त्यामुळं परत कणकवलीला निघालो आहे. अदिती थोडीशी डुलकी घेते. गौरी आणि किमू गाढ झोपलीत. खेळायला इथंच थांबलेलो. तेव्हा कोणतरी होतं. हॉटेलला जाऊया. हॉटेलला जाऊया तुम्ही. लवकर निघालो असल्यामुळं स्वातीनं नाश्ता घेतलाय. हे आमचं आवडतं ठिकाण. नाश्ता करण्यासाठी नेहमीच इथं थांबतो. पुरी झोप झाली तुझी? पुरी झोपायचं आहे अजून? मग आता मम्मम करणार की झोपणार? खाऊन झोपणार. असं आहे काय? काय काय खाणार आहेस? असं आहे काय? हां, चमचाने खायचं. खाणे हाताने खायचं. त्यात काय आहे? भाजी आहे. तू खाणार? रोड खाणार ना बाबू? सगळीकडे बघितलं ते तिन्ही गाडी इकडे ती मग ती आज नाश्त्यासाठी ब्रेड आणि बटाट्याची भाजी. गौरी तू काय खाणार? खाणार तू? खा खा खा. होंडा घाट. इथून दरीचा व्ह्यू मस्त दिसतो. अधूनमधून थोडासा पाऊस पडलाय, त्यामुळं सगळं हिरवगार झालंय. चला आता नाश्ता झाला, निघायला हवा. बेंचवरती थोडीशी गौरीला माती दिसली. मग गौरीचा उत्साह साफसफाई करण्याचा. बाय बाय गौरी. इथंच बसायचंय गौरी. असू दे, स्वच्छ असू दे. गौरी कुठे चालली तू? कुठे कुठे निघाली गौरी?
हा मी येते ना मी कुठे? कधी कधी कुठल्या घरी? आमच्या घरी तुमचं घर कुठे आहे? लांब आहे पंकोलीला कणकवलीला आहे. कुंकुईला मग बाय बाय. मी येऊ का? या चालेल ना? मग मला काय देणार तिथे आल्यानंतर? आंबा आणखी काय देणार? काजू नानी सांगते ते तू बोलतेस काय? नानी तुला शिकवते. बैल आम्ही जाऊ. कशाला तुम्ही याला सांग त्याला काय सांगू? माझी आला कशाला मग त्याला